नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। श्री धन्वंतरी धाम सरकार राबविणार महाराष्ट्रात व्यसनमुक्ती अभियान। महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात व्यसनधिंतांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत। व्यसनधिंतांमुळे अनेक घरे कुटुंब उद्ध्वस्त झालेली असून याबाबत आजच विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे। अन्यथा भविष्यात हे संकट उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही। त्याकरिता हे कुठेतरी थांबायला हवे याचा विचार करून श्री धन्वंतरी धाम सरकार या संघटनेने संपूर्ण महाराष्ट्राला व्यसनमुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला असून त्याकरिता श्री धन्वंतरी धाम सरकार या संघटनेच्या वतीने प्रत्येक गावागावात जाऊन व्यसनमुक्ती प्रशिक्षण शिबिर राबविण्याचा निर्णय या संघटनेने घेतलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज रोजी धुळ्यातील हॉटेल मानस येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। शिबिरासाठी जिल्ह्यासह ग्रामीण भागातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री धन्वंतरी धाम सरकार संघटनेचे सुनील उदगीकर यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले। उदगीकर धन्वंतरी धाम सरकार च्या माध्यमातून पूर्ण भारताला मधुमेह मुक्त व व्यसनमुक्त करण्याचं अभियान आजपासून आम्ही चालू करत आहे। युवकांचा देश आहे आणि युवकांच्या देशामध्ये युवकच दारू पिऊन देशोधडीला जात आहे। त्यासाठी धन्वंतरी धाम सरकारने आजपासून एक निश्चय केलेला आहे का हजारो लोकांना व्यसनापासून आम्हाला मुक्त करायचं आहे। व्यसनाने झालेल्या परिवाराला मोफतमध्ये औषध देऊन शिवाय त्यांच्या घरच्यांना व्यसनाच्या माध्यमातून कन्व्हिन्स करून व्यसन झालेल्या माणसाला समजावून आणि व्यसनामुळे काय त्याच्यामुळे शरीरावर परिणाम होतात हे त्यांना कन्व्हिन्सिंग करून त्या परिवाराला सुखी बनवण्याचं काम धन्वंतरी धाम सरकार आज करणार आहे आणि आजपासून आम्ही हा संकल्प हाती घेतलेला आहे। तरी माझ्या ज्या पण व्यक्तींना, बंधूंना, भावांना व्यसनापासून त्रस्त झालेले लोक जर तुमच्या संपर्कात असतील तर नक्कीच धन्वंतरी धाम सरकारमध्ये तुम्ही त्या लोकांना संपर्क करून द्या। त्या लोकांना मोफतमध्ये औषधं देखील दिली जातील आणि व्यसनापासून त्यांना अलिप्त करण्यासाठी आणि त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे।